मिशपाका म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये जेवढं पण नाव दिले मुला लोकांना ते इस्रायलतून आले नावा. म्हणजे वी गॉट रेकमेंडेशन्स फ्रॉम इस्रायल फॅमिली मेंबर्स काय नाव टाकायचं. म्हणजे रवित, माझ्या मुलीचं नाव रवित पण इस्रायलतून आलं. म्हणजे कोणीतरी सांगितलं रवित ठेवा नाव. आणि बाकी नाव पण मला वाटतं सर्व इस्रायलतून आले. इंडियनचं नाव मराठी होता, हिंदी होता, इंग्लिश होता आणि वेगळाची बायको माझी गुजराती, तर थोडा थोडा गुजराती पण बोलतो. इंडियामध्ये मी हिब्रू चांगला शिकलो. मला चांगलं शिकलो. मला वाचायला येते हिब्रू. इंडियामध्ये वाचायला येते हिब्रू, पण मला मिनिंग माहीत नाही. मिनिंग काय, वर्डची मिनिंग काय माहीत नाही. आम्ही राहत होतो कुर्ल्याला आणि पनवेलला. आम्ही ज्यूज असून पण तुला का आमच्या घरी ऋषाशनाला जेवायला यायचे. ऋषाशनाला आम्ही मुस्लिमच्या घरी ईदला जेवायला जायचो, ख्रिश्चनच्या घरी जेवायला जायचो क्रिसमसच्या टायमाला, साऊथ इंडियनच्या घरी जेवायला जायचो. सो आणि इंडियन इज कॉस्मोपॉलिटन कंट्री, नॉट लाईक इस्रायल सारखा ना आहे. आणि इंडिया इज मोर कॉस्मोपॉलिटन. संगती बसून बघायचा आणि देन फेस्टिवल्स पण एक दुसऱ्या फेस्टिवलमध्ये गिफ्ट एक्सचेंज करायचो आणि जेवायला जायचो. इथं म्हणजे माणसं कोणाची तरी डेथ होतं तर इस्रायलमध्ये रबानच वॉश करतात बॉडीला. पण इंडियामध्ये माणसं लोक म्हणजे बाई असली तर बायका लोक येतात आणि बॉडीला वॉश करतात. पुरी बॉडी पानाने धुतात. खाली हात आहे अशी बोलते की पुरी बॉडी कम्युनिटीचे क्लोज कम्युनिटीचे माणसं लोक आहेत तुला का वॉश करतात फुल बॉडी. आणि खाली हाता जे आहेत ते साबण आणि म्हणजे सोप इच अँड एव्हरी माणूस येतं आणि हात साबण म्हणजे साबणनी धुवतं. म्हणजे सोपने हात धुवतो. म्हणजे ले कब्रस्तान आहेत इंडियामध्ये. मुंबईला ठाण्यामध्ये आहे, वर्लीमध्ये आहे, पनवेलमध्ये होता. म्हणजे मोठी कब्रस्तान, लहान लहान मोठे मोठे कब्रस्तान.